कॉमेडी आहे भाऊ आणि बहिणींवर आहे. तुला पण चार वाजले कोंबडा आरवला, कुसुम वहिनी गेल्या पाण्याला. कुसुम 4 वाजले कोंबडा आरवला, कुसुम वहिनी गेल्या पाण्याला. कुसुम वहिनींना कोण भेटले? कुसुम वहिनींना भेटला सुनील भाऊ. सुनील भाऊ काय म्हटला? ए मेरी जोर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और तू है जवान, तुझे मान मेरी जान मेरी जान. 4 वाजले कोंबडा आरवला, संगीता वहिनी गेल्या पाण्याला. वाजले कोंबडा आरवला, संगीता वहिनी गेल्या पाण्याला. संगीता वहिनींना कोण भेटला? संगीता वहिनींना भेटला नरू भाऊ. नरू भाऊ काय म्हणाला? क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है, जीवन का सपना अच्छा लगता है. 4 वाजले कोंबडा आरवला. काय नाव आहे तुझं? 4 वाजले कोंबडा आरवला, दीपाली गेली पाण्याला. 4 वाजले कोंबडा आरवला, दीपाली गेली पाण्याला. दीपालीला कोण भेटला? दीपालीला भेटला नितीन. नितीन काय म्हणाला? ये क्या बोलती बोलती तू, ये क्या बोलू, सुन सुना आती क्या खंडाला, क्या करूं मैं आके खंडाला. अरे मिंगे नाचेंगे नाचेंगे गाएंगे और करेंगे और क्या. 4 वाजले कोंबडा आरवला, सोनाली गेली पाण्याला. 4 वाजले कोंबडा आरवला, सोनाली गेली पाण्याला. सोनालीला कोण भेटला? उमेशला भेटला उमेश दादा. उमेश दादा काय म्हणाला? कोयल से तेरी बोली, सूरत है तेरी भोली, सूरत है कितनी गोली, नैन तेरे गजरारे, होठ तेरे अंगारे, तुझे देखते ही मुझको छूने लगा, कोयल से तेरी बोली. 4 वाजले कोंबडा आरवला, उज्ज्वला गेली पाण्याला. 4 वाजले कोंबडा आरवला, उज्ज्वला गेली पाण्याला. उज्ज्वलाला कोण भेटले? उज्ज्वलाला भेटला गणेश. गणेश काय म्हणाला? कितना कितना प्यारा मुझे रब ने बनाया, जी करते कहता हूँ कितना सोना तुझे रब ने बनाया, जी करत देखता रहूं. 4 वाजले कोंबडा आरवला, योगिता गेली पाण्याला. 4 वाजले कोंबडा आरवला, योगिता गेली पाण्याला. योगिताला कोण भेटला? योगिताला भेटला भूषण. भूषण काय म्हणाला? ये चांद सा रोशन तेरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झीली सी नीली आंखें, राज है इनमें गहरा, तारीफ करूं क्या मैं जिसे तुम्हें बनाया. 4 वाजले कोंबडा आरवला, सुरेखा गेली पाण्याला. 4 वाजले कोंबडा आरवला, सुरेखा गेली पाण्याला. सुरेखाला कोण भेटला? सुरेखेला राजेश भेटला. राजेश काय म्हणाला? दिल मेरा हर बार ये सुनने को लेकर आ रहे, कहो ना प्यार है. थँक्यू. ही आयडिया कशी
सुचली तुम्हाला की क्रिएटिव्हिटीला दाद द्यायला पाहिजे. ही क्रिएटिव्हिटीला दाद द्यायला पाहिजे. कुठून आली ती? केलं ते आता मिळवलं. कारण मागच्या वेळेस पंकज काकांनी काहीतरी अफलातून आणलेलं की 7 फेरी वगैरे, आता तुम्ही यावेळेस एकदम क्रिएटिव्हिटी आणलेली. कॉमेडी करायला पाहिजे ना. लाजत पण होते. हो ना. तर पप्पांना बोलू का मग डान्स करण्यासाठी सोबत? एक डान्स होऊन जाऊ दे मग. नाही तर उषा कला बोलतो.